एक भेट झाली, एक तुमचा विजय मेळावा झाला. नंतर काय संभाषण सुरू असेल असं माहीत नाही मला. सुरू आहे असं आम्ही असं गृहीत धरतो. तुमच्या बोलण्यातून आम्हाला कळतं आहे. राज ठाकरे मातोश्रीला जाऊन आलेत. त्यांना भेटून आले. आता उद्धव ठाकरे कधी येणार आहेत अशी एक चर्चा सुरू आहे. अशी एक चर्चा की ते गणपतीला येणार आहेत घरी किंवा आता मधल्या काळात काही वेगळ्या निमित्ताने खास राज ठाकरेंना भेटायला येणार आहेत की नाही? मला असं वाटतं विचार चालू असेल त्यांचा. तुमची काय माहिती नाही, माहिती? पण गणपतीला त्यांनी आलं पाहिजेत, भेटलं पाहिजेत, बोललं पाहिजेत. त्यासाठी मुहूर्त बघण्याची आवश्यकता नाही ना. गणपतीचाच मुहूर्त आहे, रक्षाबंधनाचा मुहूर्त आहे, असं काही नाही. मी तुम्हाला मागाशी म्हणून बोललो ना, मनं जुळली, विश्वास निर्माण झाला का सगळ्या गोष्टी घडतात. पुढच्या पिढीने पण तसं म्हणजे त्या दिवशी स्टेजवर येऊन बघितलं की राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले. आम्ही अमित ठाकरे आदित्य ठाकरेंना एकत्र येताना बघितलं. तर त्या पिढीमध्ये पण वाटतं का ती म्हणजे तसं राजकीय वाद तर खरं राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये होता त्या वारशावरनं. ह्या नवीन पिढीमध्ये वाद असण्याचं खरं तर काही कारण नव्हतं. कारणच नाही. बरोबर आहे. पण त्यांनी थोडंसं अजून फोर्थ कमिंग असावं. त्यांच्यात एक वेगळीच, त्यांना तर फक्त जे वारशानेच, त्यांना ती कटुताही वारशाने मिळाली एकमेकांना. नाही, पण ते मला असं वाटतं की शेवटी कसं रक्त रक्ताकडे जातं. त्याप्रमाणे आज नाही तर उद्या ते घडणारच आहे. काही विषय येत नाही त्याच्यामध्ये. मला तरी काय ते तुम्हाला फार कॉन्फिडन्स आहे की हे घडणारच आहे असं? हा घडणार आहे. म्हणजे ते दोघे आता ते ठाकरेच आहेत. तुम्ही राजकारणाचाच विचार करता का? तुम्ही मीडियामध्ये आहात. माझं तुझ्याविषयी म्हणणं नाही, पण तुम्ही हा पण विचार करायला पाहिजेत की त्यांचा एक पक्ष वेगळा आहे, ह्यांचा एक पक्ष वेगळा आहे. पण ते किती जरी पक्ष झाले तरी बाळासाहेबांच्याच कुटुंबातले हे दोन पक्ष आहेत. ते एका रक्ताची दोन माणसं आहेत. आणि तिथे काय आहे, रक्ताचं पण नातं आहे आणि भक्ताचं पण नातं आहे. वा, असे दोन नाती आहेत ना. त्यामुळे रक्ताचं आणि भक्ताचं नातं कधी एक होऊ शकतं. त्याच्यामुळे पाहू, त्याला वेळ आहे. मला